नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला इथे आता अर्पिताला ठिकाणावर आणलेलं असतं, ते म्हणजे समरने. आणि त्यानंतर मात्र इकडे तिला चांगली शिक्षासुद्धा दिलेली असते. बॅगा भरून तिला तिच्या सासरी पाठवण्यात आलेलं असतं. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. सुरुवातीला इथे अर्पिता नाटक करू लागलेली असते. ती म्हणत असते, मला तू इथे का बरं शिक्षा देणार आहेस? हे बघ, तू माझ्यावर इथे कारवाई करणार आहेस का? आणि त्याचबरोबर तुम्हाला इकडे जेलमध्ये पाठवणार आहेस का? हे बघ दादा, प्लीज असलं काही करू नकोस ना. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे ना. हे बघ, मला कुठेही जायचं नाहीये दादा, प्लीज. आई बघ ना गं, मम्मा बघ ना गं, हा मला इथे जेलमध्ये पाठवायला लागलेला आहे. हे बघ, असं काही करू नको, मी काहीच केलेलं नाहीये चुकीचं. तेव्हा मात्र आता मल्लिका अगदी वारं फिरावं त्या पद्धतीने स्वतःचं सगळं काही फिरवते आणि एका झटक्यातच ती तिला बाजूला करत असते आणि म्हणत असते, आत्ताच्या आत्ता बाजूला हो. मूर्ख आहेस का तू? डोक्यावर पडलीस का? अशा पद्धतीने कोण वागतं? अगं, तू सासूवर हात उचलला, देवासमान असलेले सासू सासरे, त्यांच्यासोबत तू अशा पद्धतीने कशी वागू शकतेस तेच मला काही कळत नाहीये. तुझ्याशी मला मुळात काही बोलायचंच नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्पिता म्हणत असते, मम्मा तू सुद्धा अशा पद्धतीने माझ्यासोबत वागणार आहेस का? का अशी करतेस? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काही चूक नाही आहे मम्मा, प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. हे बघ प्लीज मम्मा, एकदा ऐकून घे ना. हे सगळं ती बोलू लागलेली असते. मग आता हे सगळं काही बोलत असताना आता मात्र इकडे समर म्हणत असतो, हे बघ काकू, प्लीज तू सुद्धा शांत हो. तेव्हा आता मल्लिका म्हणत असते, नाही, ह्या अर्पिताला ना इकडे शिक्षा झालीच पाहिजे. काही जरी झालं ना तरी सुद्धा ती फार जास्त चुकीची वागली आणि त्या सगळ्या गोष्टींची तिला शिक्षा झाली पाहिजे असं मुद्दामच बोलत असते. त्याचबरोबर इकडे पण प्लीज तिला असं जेलमध्ये वगैरे नको ना पाठवू. हे बघ समर, हे बघ ती लहान आहे रे, आणि त्याचबरोबर तिला कळत नाही आहे रे. आता तर मला काय करावं ना ते कळतच नाही आहे. जेव्हा तुझे काका ह्या जगातून गेले ना त्यावेळेला ना मला सुद्धा ह्या जगातून निघून जायला हवं होतं. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या जगातून मी सुद्धा निघून जायला हवं होतं का? असं मुद्दामच आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, काकू प्लीज तू शांत हो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला पडायची वगैरे काहीच गरज नाहीये, प्लीज तू शांत बस, असं सुद्धा तो स्पष्टपणे बोलत असतो. आणि त्यानंतर तिला तो शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता मात्र समर म्हणत असतो, ही कशा पद्धतीने वागली, हिने काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत नाही आहेत का? त्याचबरोबर हिची हे सगळं काही वागण्याची आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची हिंमत कशी होती? त्याचबरोबर इथे ते सासू सासरे म्हणजे देवासमान आहेत आणि तरीसुद्धा ही त्यांच्यासोबत अशा पद्धतीने कशी काय वागू शकते तेच मला काही कळत नाही आहे. काय म्हणायचं काय ह्या मुलीला, असं सुद्धा आता इकडे समोर बोलू लागलेला असतो. त्यावेळेला मात्र इकडे मल्लिका त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणत असते, हे बघ समर, प्लीज तिच्या वतीने मी तुझी माफी मागते, पण तिला प्लीज जेलमध्ये नको ना पाठवूस. हे बघ, ती लहान आहे, ह्या सगळ्या गोष्टी तिला इथे समजत नाही आहेत, पण आपणच तिची बाजू घेतली पाहिजे, आपणच तिला इथे समजून घेतलं पाहिजे ना. मग आता समर म्हणत असतो, हो का काकू, तिला समजून घेतलं पाहिजे, पण कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे हे सुद्धा तिला इथे कळायला हवं ना. त्याचबरोबर ती कशी वागते, काय करते हे सुद्धा आपण तिला इथे बघायला पाहिजे ना. की ती मूर्खाचा बाजार आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता आदिरा म्हणत असते, हे बघा मॉम, प्लीज मला ना आत्ता माझ्या माहेरी जाणं फार जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगू का, मला ना तिकडे जाऊन माझ्या ताईला, माझ्या बहिणीला आधार द्यायचा आहे. इव्हन आम्ही दोघेही जण ना तिला बाहेर घेऊन डिनरसाठी जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही प्लीज आत्ता आम्हाला इथे थांबू नका ना. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नाही करायचा, नाही बोलायचे कुणाशी काही. आणि त्याचबरोबर तिची आम्हाला आत्ता तिथे फार जास्त गरज आहे. त्यामुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही आम्हाला तिकडे जाऊ द्या. तुम्हाला जे काही स्नॅक्स आणि त्याचबरोबर नाश्ता हे जे काही हवं असेल ना ते सगळं काही मी इथे ऑर्डर करेन, पण आत्ता मात्र इकडे आम्हाला जाऊ द्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा आता इथे मल्लिका म्हणत असते, अजिबातच नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा मी अजिबातच कुठेही जाऊ देणार नाही. ही गोष्ट मात्र व्यवस्थित लक्षात ठेवायची, समजलं? आणि त्याचबरोबर इथे बाहेरचे लोक येणार आणि बाहेरचे लोक आल्यानंतर तू अशा पद्धतीने त्यांच्यासमोर वागणार आणि ते करणार का? अजिबातच नाही, मी तुला अजिबातच कुठेही जाऊ देणार नाही. ही गोष्ट मात्र तू व्यवस्थित लक्षात ठेवायची, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे
इकडे लगेचच भिशीच्या ज्या काही महिला आहेत त्या सगळ्या महिला आलेल्या असतात आणि त्या सर्व महिला आल्यानंतर आता मात्र इकडे त्या म्हणत असतात, अहो तुमची सुनबाई आहे का घरामध्ये? बरं झालं तुमची सुनबाई इथे घरामध्ये आहे म्हटल्यावर सगळं काही व्यवस्थित होईल असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. आता मात्र इकडे रोहन म्हणत असतो, हे बघा धीरा, उगाच जाऊ दे, मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे. ह्या सगळ्या गोष्टी आणि हा सगळा काही वाद वगैरे वाढवून काहीही उपयोग नाहीये. कारण तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ आता आई मात्र काही केल्या शांत बसणार नाही. चल आम्ही ना तुला सुद्धा मदत करतो, आपण ताबडतोब सगळं काही व्यवस्थित करून घेऊया. कारण इथे तिच्या नादाला लागून काहीच उपयोग नाही, आम्ही सगळेजण तुझी मदत करतो असं म्हणून आता इकडे लगेचच मंदाकिनी म्हणत असते, चला चहा आणा, त्याचबरोबर पाहुण्यांसाठी पाणी वगैरे आणा. ह्या सगळ्या गोष्टीला आता इकडे ती आवाज देत असते. मग आता रोहन मात्र लगेचच इकडे पाणी वगैरे द्यायला जातो आणि पाणी द्यायला नेल्यानंतर इथे मंदाकिनी मुद्दामच म्हणत असते, खरं तर माझ्या ना रोहनला मी बऱ्याच गोष्टी इथे शिकवल्या आहेत. माझा जो रोहन आहे ना तो रोहन मात्र इथे बऱ्याच काही गोष्टी करतो आणि त्याचबरोबर इथे तो आम्हाला किचनमध्ये सुद्धा मदत करतो. हे सगळं काही आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र स्वानंदीचे बाबा तिला किचनमध्ये सुद्धा मदत करू लागतात. आता ती म्हणत असते, तुम्ही बसा मी आलेच असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता ती तिथून निघून गेल्यानंतर तिने आतमध्ये जाऊन शुशला कॉल केलेला असतो. जेव्हा आतमध्ये जाते आणि शुशला कॉल करते, आता तास वेळेला आपण पाहतो इकडे मात्र शुशला ती विचारत असते की काय झालेलं आहे, सगळं काही ठीक आहे ना? त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी काही नणंद आहे ना ती नणंद कुठे आहे आणि त्याचबरोबर त्या नंदेचं वगैरे काय चाललेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुला समजतात का असं सुद्धा ती आता इकडे बोलत असते. त्यानंतर मात्र इथे सुष्मिता म्हणत असते, अगं मम्मा सगळं काही उलटच झालेलं आहे, तुला माहिती सुद्धा नाहीये की काय झालेलं आहे आणि काय नाही म्हणून. तेव्हा ती विचारत असते काय झालंय, त्यावर ती लगेचच म्हणत असते, अगं मम्मा तुला सांगू का, इथे तर उलटच झालंय. ती अर्पिता ताई ना ती तिच्या सासूचा छळ करून आणि त्याचबरोबर तिला मारूनच इकडे आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे उलटच झालंय. आता त्यांना इकडे समर जिजू जे आहेत ना ते समर जिजू मात्र इकडे त्यांना ना जेलमध्ये पाठवायला तयार झाले आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र तिला अजूनच टेन्शन येऊ लागलेलं असतं. त्याचबरोबर आता मल्लिका धावतच जाते आणि धावतच गेल्यानंतर आता इकडे ती अधीराला म्हणत असते, अगं ये अधीरा, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? हे बघ तसलं काहीही झालेलं नाहीये. कारण तुला एक गोष्ट सांगते, तुझी जी काही बहीण आहे ना ती बहीण मात्र इथे सासरी सगळे काही भांडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करून इथे आलेली आहे, तुला नाही माहिती असं इकडे ती बोलत असते. त्यावेळेला मात्र इकडे ती म्हणत असते, काय बोलताय हे सगळं? हो तुला तेच सांगते, आत्ताच माझं फोनवर बोलणं झाले, तुला तिकडे जाण्याची काहीच गरज नाही, समजलं असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता मात्र समर म्हणत असतो, अजिबातच हिला माफ वगैरे करायचं नाही, कारण काही जरी झालं तरी सुद्धा ही फार जास्त चुकीची वागते आणि त्याचबरोबर हिला कळायला पाहिजेत काही गोष्टीपेक्षा ना इथे हिला ही गोष्ट मात्र व्यवस्थित कळायला हवी की ही कशा पद्धतीने वागली. त्याचबरोबर इथे हिला सासर काय आहे ह्या समध्या गोष्टी इथे आता हिला कळायला हव्यात असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता तो म्हणत असतो, हे बघा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे त्यामुळे तुम्ही हिला शिक्षा देत नाहीत, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, काही जरी झालं तरी सुद्धा हिला मात्र इथे शिक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटल्याच पाहिजेत, कारण ही फार जास्त चुकीच्या पद्धतीने वागते असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर अर्पिता, आणखी एक गोष्ट मी तुला सांगतो, जर आत्ताच्या आत्ता तू तुझ्या इथे सासूची, सासऱ्यांची आणि नवऱ्याची माफी नाही मागितली तर मग मी मात्र तुला नक्कीच जेलमध्ये पाठवेल. आणि तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, मी आणि ह्यांची माफी अजिबातच मागणार नाही. समर म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाही, आत्तापर्यंत तुला आम्ही इथे किती छान जपलं, त्याचबरोबर तू उलट त्यांच्या चुका इथे आमच्या समोर दाखवत होतीस, पण सगळ्यात जास्त चुका तर तुझ्या आहेत आणि तू अशा पद्धतीने वागत होतीस. अगं तुझं काय करायचं आणि काय नाही हेच मला काही समजत नाहीये, डोक्यावर पडलीस का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे समर बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे समर जो आहे तो तिच्या सासू सासऱ्यांची माफी मागत असतो आणि म्हणत असतो, तिच्या वतीने मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो. हे बघा जे काही झालं आहे ना त्यामध्ये
इथे अर्पिताची चूक आहे, पण तरीसुद्धा मी इथे अगदी हात जोडून तुमची मनापासून माफी मागतो, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इथे मात्र जी काही अर्पिता आहे तिचे सासू सासरे म्हणत असतात, हे बघा समरराव, तुम्हाला इथे आमची माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही आहे. मुळात तुमची काही एक चूक नाही आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनाला वगैरे अजिबात लावून घेऊ नका. हे बघा, आम्हाला खरं तर अर्पिता आमच्या घरची सून व्हावी असं वाटतंय, आणि काही जरी झालं तरीसुद्धा ती आमची सून बनून इथे आली तरीसुद्धा आम्हाला मात्र ह्या सर्व गोष्टींचा आनंदच होईल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे समर म्हणू लागतो, समजलं तुला अर्पिता, बघितलं किती मोठ्या मनाची ती सगळी काही माणसं आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? अजून तुला काय बोलायचं बाकी, आणि तुला अजून त्यांच्याकडून काय ऐकून घ्यायचंय, म्हणजे तुला इथे सगळं काही व्यवस्थित होईल. अगं तू वेडी आहेस का? एवढी प्रेम करणारी आणि एवढी चांगली माणसं तुला भेटली आहेत, आणि एवढी चांगली माणसं भेटून सुद्धा तू अशा पद्धतीने त्यांच्यासोबत वागतेस, हे मात्र मला अजिबातच सहन होत नाही. दुसरीकडे मात्र आता अर्पिता म्हणत असते, तुमचं हे जरा जास्त होतंय असं वाटत नाहीये का? हे बघा, तुम्ही जरा शांत बसा. तेव्हा मात्र इकडे आता ती म्हणत असते, माझं काहीच चुकत नाहीये, समजलं तुला? कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येतं. हे बघ, तुला तिकडे जाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, कारण तिथे जे काही व्हायचं होतं ते झालंच नाही आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगते, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी हे सगळं सहन करणार नाही. तुला असं वाटत असेल की तू आता इकडे तुझ्या बहिणीसारखाच इथे सासूचा सुद्धा छळ वगैरे करशील, आणि ते मात्र मी अजिबातच इथे सहन करून घेणार नाही. ही सुद्धा गोष्ट तू तेवढीच लक्षात ठेवायची, समजलं तुला? अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र स्वानंदीचे बाबा म्हणू लागतात, अगं तुझं काय चाललंय? तू डोक्यावर पडलीस का? अशा पद्धतीने का वागतेस तू? हे बघ, असलं काही करणार नाहीये ती. हा, तेच तर सांगते, कसं आहे ना, वाण नाही पण गुण माणसाला लागत असतो, आणि त्यामुळे मी हे सगळं काही तिला आत्ता सांगते. कसं आहे, तिला सगळं काही कळलं पाहिजे, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ना, म्हणून मी इथे हे सगळं त्या पद्धतीने वागते. एक गोष्ट लक्षात ठेव, अगं तुझ्या त्या बहिणीने तिच्या सासूचा असा जोरात हात पिरगळलाय म्हणून काही विचारूच नको, आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्यात ना, त्यामुळे मात्र मला सुद्धा आता इकडे टेन्शनच आलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आदिरा म्हणत असते, मॉम तुम्ही हे काय बोलताय सगळं? प्लीज जरा तुम्ही शांत बसणार आहात का? तुम्ही अशा पद्धतीने बोलायला लागलात तर मग काय करायचं? हे बघा, असलं काही बोलू नका, प्लीज जरा तरी शांत बसा ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र इथे मंदाकिनी हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की इकडे भिशीला आलेल्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या मैत्रिणी म्हणू लागतात की काय चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे मंदाकिनी ताई, आम्ही सगळं काही ऐकलं बरं का, म्हणजे तुम्हाला सुद्धा आता सावध राहायला हवं. कसं आहे ना, तुमची सून सुद्धा उद्या पुढे जाऊन तुम्हाला तुमच्यासोबत काही करू शकते बरं का, असं इकडे ती बोलत असते. त्यावर लगेचच आता इकडे आदिरा म्हणत असते, एक मिनटं, तुम्हाला माझ्या फॅमिलीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याबद्दल काहीच इथे पडलेलं नाहीये, कारण आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून गेलात तरी सुद्धा चालतंय, किंवा तुमचा चहा नाश्ता आणि त्याचबरोबर हे भजी आणि चहा वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर आलात तरी सुद्धा चालेल. मग आता त्या बायका म्हणत असतात, अरे वा, तुमच्या सुनेला राग आला की? आदिरा म्हणू लागते, आणखी मला रागच नाही आला, मी नॉर्मली तुमच्याशी बोलते, पण जेव्हा मला राग येईल ना तेव्हा तुम्ही मला कंट्रोल करू शकणार नाही, असं स्पष्टपणे ती बोलते. दुसरीकडे आता समर म्हणू लागतो, हे बघ, मी आत्ता तुला काय सांगतोय ते बघ, जर तुला शिक्षा व्हावी असं वाटत नसेल तर येणाऱ्या पुढील 5 महिनेपर्यंत मी 5 पर्यंत काउंट करेल. 5 पर्यंत जर इथे तू तुझ्या सासूचे पाय धरून माफी मागितली नाहीस तर मी तुला 6व्या नंबरला मी इथे फोन करेन, आणि त्यानंतर तुला पोलिसामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता अर्पिता म्हणू लागते, दादा प्लीज, मी यांची माफी मागू, मी मुळीच असलं काही करणार नाहीये. तेव्हा समर म्हणत असतो, फक्त माफी नाही मागायची, पायावर डोकं ठेवून माफी मागायची, हे मात्र तू नीट लक्षात ठेव, असं म्हणून तो लगेचच आता नंबर काउंट करायला सुरुवात करत असतो. 1 2 3 4 आणि 5 नंबर काउंट केले, आणि त्यानंतर मात्र अर्पिता आहे तशीच उभी असते, ती हल्लेली सुद्धा नसते. मग आता समर म्हणतो, तुझं आता हे अति होतंय अर्पिता, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येतं, आता मात्र मी अजिबात शांत बसणार नाहीये, मी लगेचच पोलिसांना फोन करतो, असं म्हणून तो लगेचच आता पोलिसांना फोन करतो. आणि तेव्हा अर्पिता जोराजोरात ओरडते आणि म्हणते, थांब दादा, मी मागते माफी, असं म्हणून समर मोबाईल बाजूला ठेवतो. आणि त्यानंतर मात्र अर्पिता जी आहे ती
की तिच्या सासूसमोर जाऊन माफी मागत असते, सॉरी म्हणायला लागते. तेव्हा समर म्हणत असतो, अजिबातच अशा पद्धतीने माफी नाही मागायची, समजलं? तिच्या पायावर डोकं ठेवायचं आणि त्यानंतर माफी मागायची, तरच इथे हा फोन बाजूला होईल. मग आता अर्पिता शेवटी एक काम करते, तिच्या पायावर डोकं ठेवणार. तेव्हा तिची सासू मात्र तिचे दोन्ही हात पकडते आणि त्यानंतर तिला उठून उभी करते आणि म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, तुला आमची माफी वगैरे मागायची अजिबात गरज नाही. समरराव, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हे बघा, हिने आमची माफी मागावी असं आम्हाला मुळीच वाटत नाहीये. उलट माझ्या मुलाचा आणि त्याचबरोबर हिचा संसार आनंदात आणि सुखात व्हावा असं आम्हाला वाटतंय. ती आनंदाने आमच्या घरी आम्हाला सून म्हणून आली आणि दोघांचा सुद्धा संसार व्यवस्थित झाला तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद मात्र आम्हाला कोणताच नसणार आहे, असं सुद्धा त्या बोलत असतात. तेव्हा आता इथे अर्पिताचा नवरा सुद्धा म्हणत असतो, हो, अगदी बरोबर बोलते माझी आई. काही जरी झालं तरी सुद्धा इथे तिने आमची माफी मागावी आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या असा आमचा मुळीच हेतू नाहीये, असं आता इकडे तो सुद्धा बोलत असतो. समरराव, खरं सांगू का, मान्य आहे अर्पिता चुकले, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला माझ्या मुलाचा आणि त्याचबरोबर माझ्या सुनेचा आनंदाचा होणारा संसार मला पाहायचा आहे. याच्या पलीकडे काहीच नव्हतं. खरं तर आज हे सगळं काही जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त इथे आज स्वानंदी वहिनीमुळे झालेलं आहे. जर स्वानंदी वहिनी आमच्याकडे आल्या नसत्या तर आमचं काय झालं असतं? खरं तर त्या आम्हाला जाब विचारायला आल्या होत्या, पण तसं मात्र अजिबातच झालं नाही आणि उलट इथे मात्र आज आम्ही आमच्या अर्पिताला घेऊन निघालो आहोत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र समर आता इकडे त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, नाही, उलट अर्पिताच्या वतीने मी अजून तुम्हा सर्वांची माफी मागतो. खरं तर आज इथे अर्पितामुळे तुमचा प्रचंड अपमान झालाय, पण त्यासाठी खरंच तुम्ही ना मला माफ करा, असं सुद्धा समोर हात जोडून उभा असतो. त्यावेळेला मात्र इकडे आता लगेचच सगळेजण म्हणत असतात, हे बघा राजवाडे, तुम्ही आम्हाला माफी मागायची काहीच गरज नाहीये, ह्या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाहीये. अहो, मुलांकडून चुका होत असतात, पण त्या ॲक्सेप्ट करणं आणि त्याचबरोबर मोठ्यांनी त्यांना समजून सांगणं आणि समजून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. खरं सांगू का, आम्हाला आमच्या मुलाचा संसार मोडताना नाही पाहायचा. आम्हाला आमचा मुलगा आणि सून त्याचबरोबर आमची नात ह्या तिघांचा सुद्धा संसार एकत्र झालेला पाहायचा आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र स्वानंदी बहिणी, खरंच अगदी मनापासून तुमचे मी आभार मानतो. आज तुमच्यामुळे मात्र इथे कमीत कमी मला माझी बायको त्याचबरोबर मला माझी मुलगी हे सगळं काही भेटतंय आणि आज तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंयत ना त्या सगळ्या गोष्टीचा आनंद मात्र इकडे आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. तेव्हा मात्र आता इकडे स्वानंदी समरला म्हणत असते, राजवाडे, हे बघा, आता हा जो काही क्षण आहे तो आनंदाचा आहे आणि आनंदातच घालवावा असं मला वाटतंय. त्यामुळे तुम्ही सगळेजण बसा. हे खूप झालं भांडण आणि ह्या सगळ्या गोष्टी, मी सर्वांसाठी चहा बनवते. तेव्हा मात्र समर स्पष्टपणे स्वानंदीला म्हणत असतो, अजिबातच नाही, अर्पिता चहा बनवणार आहे. स्वानंदी मॅडम, तुम्हाला चहा बनवण्याची गरज नाहीये. तेव्हा मात्र इथे मल्लिका म्हणत असते, नौकर आहेत ना, ते चहा बनवतील. मग आता इकडे तू तिला का बनवायला सांगतोस चहा? तेव्हा समर म्हणत असतो, कारण मला जे बोलायचं आहे ते अर्पिताला व्यवस्थित समजलं आहे, त्यामुळे चहा बनवणार तर तीच बनवणार, असं म्हणून अर्पिता मात्र किचनमध्ये जाते. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा विण दोघातलीही तुटे ना. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.